गडिंग्लज शहरातील वडरगे मार्गावर प्रस्तावित कचरा डेपो आणि दफनभूमी आरक्षणाविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडलंय। नियोजित कचरा डेपो आणि दफनभूमी विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हळलक्ष्मी मंदिर परिसरातून निघालेल्या मोर्चात नागरिक आणि महिलांचा मोठा सहभाग होता। मोर्चेकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली। प्रांताधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करत संबंधित जागेवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी केली। गडिंग्लज शहरातील हळलक्ष्मी मंदिर परिसर वडरगे मार्ग इथं प्रस्तावित कचरा डेपो आणि दफनभूमी आरक्षणाला विरोध दर्शवत नागरिकांनी शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। नियोजित कचरा डेपो आणि दफनभूमी विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। हळलक्ष्मी मंदिर परिसरातून मोर्चाची सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चेकरी प्रांत कार्यालयासमोर दाखल झाले। यावेळी आंदोलकांनी आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चानंतर आयोजित सभेत उदय जोशी, प्रकाश भोईटे, नगरसेविका बीनादेवी कुराडे, भाजप तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे, नगरसेवक बसवराज खणगावे, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम तसंच नगरसेवक अमर मांगले यांनी भूमिका मांडली। वडरगे मार्गावरील प्रस्तावित कचरा डेपो आणि दफनभूमीचं आरक्षण तातडीनं रद्द करावं अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी केली। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीद्वारे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। संबंधित आरक्षण रद्द करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिलं। त्यानंतर संघर्ष समितीच्या वतीनं प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे आणि मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निवेदन सादर करण्यात आलं। मोर्चात परिसरातील नागरिकांसह महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।